ऑल इज नॉट वेल. सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतींनी घाम फुटतोय, पण काळा पैसा कमावणारे धनदांडगे, स्कॅमर, झोलर्स हे लोकांना चुना लावून मजा मारत क्रूजवर हिंडतायत कुटुंबासह. मोदीजी सांगतायत की परदेशवारी टाळा, तर हे भाडखाव लोकांकडून लुबाडलेल्या पैशांवर जीवाचं सिंगापूर करतायत. वर सोशल मीडियावर ते फोटो निर्लज्जपणे टाकून स्वतःची लाल करून घेतात. यांची ती लाल गांड सुजवली पाहिजे. यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, एवढा दाखवला पाहिजे की ती लालची चॉकलेटी आणि नंतर चॉकलेटीची काळी पडली पाहिजे. आता जो फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहिलात ना, त्या दिसणारे चेहरे कोणाचे आहेत? अर्थात त्यातला एक चेहरा आता वय परत्वे बराच बदलला आहे, ओळखता आला नसेल तुम्हाला, पण यात दिसणारे आर आबा तुम्हाला आठवतात का? महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात 1960 पासून ते आजपर्यंतच्या लोकप्रिय मंत्र्यांची नावं जेव्हा घेतली जातात, तेव्हा एक चांगला निर्णय ज्यांनी आपल्या कारकिर्दीत गृहमंत्री म्हणून घेतला असे आर पाटील. तुम्हाला आठवत नसेल तर नवलच आहे. डान्स बार बंदीचा कठोर निर्णय बेधडकपणे घेणाऱ्या आबांना कोण विसरेल, नाही का? डान्स बारमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, अनेक तरुण वाम मार्गाला लागले. मीरा रोड दहिसर भागात बांगलादेशी मुसलमान तरुणी ज्या या डान्स बारच्या आडून चालवल्या जाणाऱ्या रान बाजारासाठी वापरल्या जायच्या, त्यांच्या वस्त्या वाढल्या. आपल्या देशातला पैसा हा या एका मोठ्या धंद्यातून बांगलादेशात जाऊ लागला. मुंबईच्या सीमांवरचे डान्स बार्स म्हणजे पनवेल, दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका इथं तर होतेच, पण मुंबईच्या अंतरंगातही हा कर्करोग खोलवर पसरला होता, शिरला होता. आता तुम्ही दीपा बार, टोपाज, राजबेरी अशी अनेक नावं शौकीनांच्या तोंडावर असताना ऐकली असेल त्या काळी. नशीब आमचं की ज्या कालावधीत हे डान्स बार तेजीत होते ना, तेव्हा आमची अख्खी पिढी ही शाळा कॉलेजात जायची. घरून सकाळी 10 रुपये गाडी भाडं मिळायचं तेवढंच. नाहीतर ज्यांच्या खिशात पैसा खुळखुळायचा त्यांना या डान्स बारचं वेड लागलेलं आम्ही पाहिलंय. भले भले रावाचे रंक होताना पाहिलेत, पण आबा देवासारखे धावून आले आणि त्यांनी या इंडस्ट्रीला धक्का दिला. मग बार मालक असोसिएशनवाले कोर्टात गेले, पण ज्यांचे मंत्रिमंडळात अगदी वरपर्यंत हात पोचलेले होते त्या लोकांचे बार हे लपून छपून सुरूच होते. पुढे या डान्स बार बंदीवर कोर्टाचा निर्णय आला. ही सुद्धा एक इंडस्ट्री आहे, ती बंद पडली तर अनेकांची घरं उद्ध्वस्त होतील. झाली ॲक्च्युली. डान्स बारमध्ये नाचणाऱ्या पोरीनंतर उघडपणे वेश्या व्यवसायात उतरल्या. तर सामाजिक बंधनांना कात्री लागली होती, म्हणून कोर्टानं हा धंदा पुन्हा सुरू करा, पण यावर काही निर्बंध घाला, अटी ठेवा असा निर्णय दिला. त्यामुळे आता डान्स बार सुरू आहेत उघडपणे. मी मुद्दाम तुम्हाला डान्स बारची हिस्ट्री ऐकवली, जे अगदी बंदीपर्यंतची, कारण यातल्या एका बारमध्ये मला वाटतं दीपा बारमध्ये एक बारबाला होती तरन्नुम नावाची. या तरन्नुममध्ये असं काय दडलं होतं माहीत नाही, पण तिच्या डान्सवर लई लोक फिदा व्हायची म्हणे. या बारबालांचा डान्स म्हणजे नेमकं काय असतं? कथ्थक, भरतनाट्यम, ब्रेक डान्स, हिपहॉप, साला यातलं काहीही नसतं हो. फक्त जागेवर उड्या मारत, मुंडकं गरगरा फिरवत, लांब सडक केसांनी तो डान्स फ्लोअर झाडून साफ केल्यागत आपलं काहीतरी करायचं, म्हणजे यांचा हा डान्स. तुम्हाला जर बघायचं असेल तर धुरंधर सिनेमा जर बघितलं, त्यात एक ते गाणं आहे, कच्ची कली साडा मासूम चेहरा असं काहीतरी, त्यात त्या डान्सर नाचतात बघा. तर त्यांना तरी थोडं कोरिओग्राफ केलेलं आहे, पण त्यातल्या बऱ्याच मुवमेंट या डान्स बारमधल्या बारबाला जशा नाचतात ना तशा आहेत. म्हणजे ते मुंडकं फिरवत, ते केस असे केसाने रस्ता झाडणं वगैरे. तर जर रेफरन्स हवा तर तो बघा, तो तुकडा. तर अशा स्टाईलचा हा सुमार टुकार डान्स. तरी हे काही दिमागचे पैदल लोक यांच्या डान्सच्या प्रेमात पागल व्हायचे. तर कशात पागल व्हायचे ते सांगण्यात काही हाशील नाही आहे, पण क्या डान्स करते म्हणत हे सगळं चालायचं. त्या तरन्नुमच्या प्रेमात पागल झालेला अब्दुल करीम तेलगी, तो सगळ्यात मोठा स्कॅमस्टर होता. एक मोठा बनावट स्टॅम्प पेपरच्या घोटाळ्यात तो पकडला गेला होता. या तेलगीनं स्टॅम्प पेपरच्या घोटाळ्यात कमावलेले करोडो रुपये, त्यातले 96 लाख रुपये त्याने एका रात्रीत या तरन्नुमवर त्या दीपा बारमध्ये उडवले. एरवी बारमध्ये 5-10 हजारांची दौलत जादा करणारे गुजराती, मारवाडी बेपारी हे माहीत होते लोकांना, शेअर दलाल किंवा डायमंड मार्केटवाले बेपारी. पण एक वेगळाच माणूस जो एका रात्रीत काही तासात 96 लाख रुपये एका बारबालेवर उडवतो, ही न्यूज खबऱ्यांकडून क्राईम ब्रांचला पोहोचते आणि त्याचा मागोवा घेत असताना हा तेलगी सापडतो. मग स्टॅम्प घोटाळा उघडकीस येतो.
पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे. वेब सिरीज आली आहे तेलगीवर आणि हा तेलगी म्हणे पुढे एड्स होऊन मेला, हे सुद्धा ॲडिशन त्यात आहे. असो, आता या सगळ्यांची उजळणी यासाठी की अंधेरीच्या मोरोळ भागात एक असाच डान्स बार आहे. नाव त्याचं दासी बार. दासी, पैरो की दासी हूँ, ते हवा घालणारा दास्या असतात तसली दासी. ज्या बारमध्ये अलीकडे एक ज्युनियर तेलगी आला होता, जो ओरिजिनल तेलगीचाही बाप निघालाय. त्यानं जे काय केलंय त्यावर बोलण्याआधी तुम्हाला जरा पार्श्वभूमी सांगतो. आता कोर्टाच्या नियमानुसार जे डान्स बार सुरू आहेत ते डान्स बार ॲक्च्युली ऑर्केस्ट्रा बार म्हणून चालवले जातात. डान्स फ्लोअरवर एका वेळेस किती पोरी असाव्यात, त्या डान्स फ्लोअरला बॅरिकेटिंग केलेलं असावं, त्या बारबालांनी ग्राहकांना थेट स्पर्श करू नये. ह्याच्या ह्याला उलटं झालंय, ग्राहकांना त्या डान्स बार त्या डान्सरच्या अंगचटीला जाता येऊ नये म्हणून सुरक्षित अंतरावर ते बॅरिकेटिंग कडं असावं, अशा काही नियमांनुसार हे बार चालवले जावेत असा कोर्टाचा आदेश आहे. पण प्रत्यक्षात जे चालतंय ते भयंकर आहे. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे तो ऑलरेडी. पाहिलं, डान्स फ्लोअरवर 20 ते 25 पोरी नाचतायत. एक ग्राहक हुक्क्याचा आनंद लुटतोय. त्याच्यासमोर 500च्या नोटांच्या गड्ड्यांचा मनोरा उभा आहे, चढत लावली आहे. 1 करोडपेक्षा नक्कीच जास्त भरतील एवढे पैसे या बहादरानं एका रात्रीत त्या बारबालांवर उधळल्याचं समजतंय. टाइम्स ग्रुपच्या मुंबई मिररमध्ये या व्हायरल क्लिपबद्दल सविस्तर बातमी छापून आल्यानंतर DCP झोन 10च्या अंडर येणाऱ्या सहार पोलीस स्टेशननं काय कारवाई केली तर बुधवारी ही बातमी बाहेर आली. त्यानंतर गुरुवार शुक्रवार हा बार बंद ठेवला. का बंद होता माहीत नाही. पोलीस तपासाला येतील म्हणून सगळे गायब होते का तर माहीत नाही. पण अवघ्या 2च दिवसांनी हा बार पुन्हा छमछम करू लागलाय. डान्स बारला छमछम म्हणतात बरं का मुंबईत. तर ही छमछम पुन्हा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तपासाचं काय किंवा पोलिसांनी नेमका कशाचा तपास करायचा, तर हा जो कोणी ज्युनियर तेलगी जो होता, जो आजच्या युद्धजन्य परिस्थितीत लोक लॉकडाऊनच्या सावटाखाली वावरत असताना डोक्याला शॉट लागून न देता करोडभर रुपये बारबालांवर उडवतो, तो कोण होता? त्यानं उडवलेले पैसे आले कुठून? पुन्हा एखादा स्कॅम बाहेर पडतोय की काय? असे अनेक प्रश्न या डोक्यात पिंगा घालत असताना हे पैसे ज्या ठराविक डान्सर्सवर उडवले गेलेत तिच्या लाईफस्टाईलबद्दलही सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा आहेत. या ज्या डान्सर आहेत त्या कोणी बांगलादेशी गरीब पोरी शरीर विक्रयासाठी भारतात आलेल्यांपैकी नाही आहेत. तर या डान्सर्स प्रॉपर ट्रेंड डान्सर्स आहेत, ज्या वेब सिरीजमध्ये काम करतात, मालिकांमध्ये काम करतात, छोटे मोठे इव्हेंट्स त्यात या अशा काही गाण्यांवर नाचतात वगैरे. यातल्या एकीच्या अकाउंटवर, फेसबुक अकाउंटवर किंवा सोशल मीडियावर जाऊन पाहिलं तर ती वरचेवर दुबई, युरोप, थायलंड असे परदेश दौरेही करत असते. एकंदरच वरवर सगळं शांत वाटत असलं तरी मुंबई शहर ह्या आतल्यात काळ्या पैशांच्या जोरावर पूर्वीसारखंच धुमसतंय. दाऊद बिऊद ते 80-90चं दशक होतं ना. आता जर का आजही त्या 90च्या दशकातली डान्सबार संस्कृती तशीच सुरू असेल किंवा आहे, तर मग त्या पोरींचा बाजारही सुरू असणार. ड्रग्ज आणि इतर नशिल्या पदार्थांची रेलचेलही असणार. हा व्हिडिओतला ज्युनियर तेलगी हुक्का ओढताना दिसतोय म्हणजे बारमध्ये गेलो आणि एक थंडगार बियर मारली किंवा विस्कीचा 90चा डोस घेतला हे सांगणारे लोक आता कमी असतील. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या नशेची व्याख्याच बदललेली असणार. हे तर बंद छताखाली चालतंय, पण शहरातल्या हमरस्त्यांवर, एखाद्या मॉलच्या मागे सुनसान गल्लीत काय चालतंय हे तिथल्या एका नगरसेवकाला विचारा. नगरसेवकच सांगतोय, तेही ऐका. संपूर्ण बोरिवलीमध्ये स्पेशली मॅक्सिस मॉलच्या पाठीमागे आम्ही उभा आहोत. मॅक्सिस मॉलच्या पाठीमागे RSC 21चा हा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता हा इंजेक्शन, हा कुठला ड्रग्स आहे मला माहित नाही. पुन्हा एक धरलेलं पण सिरीन आहे. हे जे युथ आहे तुम्ही बघू शकता, हे इंजेक्शन याच्यामध्ये औषध पण आहे. हे ड्रग्सचा नमुना याच्यामध्ये आहे आणि किती सिरीज पडलेले बघा तुम्ही. 1 इंच हा इंचाचा हा सुई आहे. असे बघून मी स्वतः विचलित होतो. हे आपला नवीन युवा पिढीला बर्बाद करण्याचा एक मोठा रॅकेट आहे. ऐकलत मंडळी, एकंदर काय तर ऑल इज नॉट वेल. सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतींनी घाम फुटतोय, पण काळा पैसा कमावणारे धनदांडगे, स्कॅमर, झोलर्स हे लोकांना चुना लावून मजा मारत क्रूजवर हिंडतायत कुटुंबासह. मोदीजी सांगतायत की परदेशवारी टाळा, तर हे भाडखाव लोकांकडून लुबाडलेल्या पैशांवर जीवाचं सिंगापूर करतायत.
वर सोशल मीडियावर ते फोटो निर्लज्जपणे टाकून स्वतःची लाल करून घेतात. यांची ती लाल गांड सुजवली पाहिजे. यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, एवढा दाखवला पाहिजे की ती लालची चॉकलेटी आणि नंतर चॉकलेटीची काळी पडली पाहिजे. आमच्या एवढ्याच माफक अपेक्षा आहेत सरकारकडून. कायद्याचा धाक, वचक, जरब ही समाजात दिसली पाहिजे. एकंदरच तुमचं या सगळ्या रान बाजारावर काय मत आहे हे मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार एडिजी नाही. धन्यवाद. नमस्कार.